तर आज आमच्या दूध आणून देणाऱ्या दादाने ना चिक दूध आणून दिलं. तर चला म्हटलं खरवस करूया आणि त्याची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया. तर खूप जणांना खरवस बनवता येत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने करता ते पण मला कमेंट्स करून सांगा. तर चला, यासाठी मी इथे अर्धा लिटर चिक दूध घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये मी 1 वाटी साधा दूध टाकलेला आहे. त्यानंतर 4 चमच साखर घेतलेली आहे. साखर छान विरघळून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पूडची अर्धा चमच पावडर घेतलेली आहे. त्यानंतर केशर घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याला 20 मिनिटं स्टीम करून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही इडली पात्रामध्ये स्टीम केलं तरी चालते आणि वरून असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 20 मिनिटं याला स्टीम करून घ्यायचं आहे. तर 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता इथे आपलं खरवस छान झालेलं आहे. असं चाकू टाकून चेक करून घ्यायचं. जर चाकूला लागलं तर पुन्हा 5 मिनिटं होऊ द्यायचं. पण इथे आता झालेलं आहे आणि रूम टेम्परेचरवर याला थंड करून घ्यायचं आहे आणि याच्या अशा वड्या करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता आपली इथे छान खरवस वडी तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी? पटापट सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. थँक्यू.